भरती होण्याच्या अगोदर मी 60 रुपये रोजानं ओके. हा हा असं सेंटरिंग वर बांधकामावर कामाला जातो गावामध्ये. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू लक्ष्मीपुत्र ब्लॉग्स मोटिवेशनल व्हिडिओ. मित्रांनो, आमच्या सोबत आहे मुंबई पोलीस दलातील एक अत्यंत कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी. ते अतिशय कष्टातून वर आलेले आहे आणि त्यांच्यासोबत आपण गप्पा गोष्टी करणार आहोत. ते पोलीस कसं झाले, पोलीस होण्यावर त्यांची परिस्थिती कशी होती, पोलीस झाल्यावर काय चेंजेस झाले आणि त्यांच्या जीवनातील लाईफ टर्निंग पॉईंट आहे तो मी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दाखवणार आहे. सर, आपलं नाव काय? माझं नाव उत्तरेश्वर रामचंद्र सातव. ओके सर, तुम्ही भरती कधी झालेले आहे? मी 1/11/2007 ला भरती झालो पोलीस दलामध्ये. ओके. तर सर, तेव्हा कशी प्रॅक्टिस केली होती तुम्ही? तेव्हा प्रॅक्टिस साठी काय असे अकॅडमी वगैरे काही नव्हत्या. ओके. जे स्वतः म्हणजे आपल्या स्वयंप्रेरणेने जे करेल, जो माणूस व्यक्ती कष्ट घेईल तेच भरती होत होते. ओके. आणि आम्ही गावाकडे आमच्या कच्चा रस्ता होता, म्हणजे पूर्ण असं मातीचा रस्ता आणि खडी त्याच्यावर हातरलेली वगैरे राहायची, ते कधी वाहून गेलेली वगैरे. मग त्या अर्धवट रस्त्यानेच आम्ही प्रॅक्टिस करायचो. तुम्हाला पोलीस होण्यासाठी मोटिवेशन कोणी केला? कोणी सांगितलं की तू पोलीस हो म्हणून? नाही, मी ज्या कॉलेजला शिकायचो तिथं एक शेजारी पोलीस प्रशिक्षण केंद्र चालायचं. ओके ओके. आरपीएफचं. ओके. ते आम्ही पाहून असं वाटायचं आम्हाला की म्हणजे आपण ही पोलीस व्हायला पाहिजे. बरोबर बरोबर. मग ते काही समजायचं नाही आपल्याला, पण असं वाटायचं की पोलीस व्हायला पाहिजे. ओके ओके. अशी आम्हाला प्रेरणा मिळाली त्या लोकांना पाहून तिथल्या. ओके. जे विद्यार्थी प्रॅक्टिस करत होते, जे प्रतिष्ठान होता, ते बघून तुम्हाला असं वाटलं की मला पण पोलीस झाला पाहिजे. मतलब दुसऱ्यांचा बघून तुम्हाला एक प्रेरणा आली. प्रॅक्टिस कसा केला तुम्ही? कुणी सांगितलं, कुणी गाईड केलं तुम्हाला? प्रॅक्टिसला गाईड कोणी केलं नाही, स्वतःलाच गाईड केलं आम्ही त्यावेळेस. त्यावेळेस अकॅडमीचं म्हणजे काही एवढ्या नव्हत्याच. नाही म्हणलं तरी चालेल. बरोबर. कुठं तरी नाव ऐकलं आम्ही, भरती झाल्यानंतर नाव ऐकलं की एखादा हा व्यक्ती इकडे येतो वगैरे, म्हणजे अकॅडमीला केला म्हणून. ओके ओके. आम्हाला अकॅडमी म्हणजे काही माहितीच नव्हती त्यावेळेस आमच्याकडे. तर तुम्ही सेल्फ मोटिवेशन म्हणून पोलीस भरतीने उतरलेलं आहे. मग आता किती वर्ष झालं तुम्ही सर्व्हिस करत आहे? आता माझी 18 वर्ष सेवा झाली. आता 18 वर्ष सेवा झाले. मग तुमचं हे जे शरीर आहे, बॉडी बघून वाटतच नाही तुम्ही 18 वर्ष. मी 18 वर्ष सेवा केलो, पण मी जवळजवळ 15 ते 17 वर्ष झालं सलग योगा करतो. ओके. त्यामध्ये वेगवेगळे योगासने, प्राणायाम. ओके. आणि वेगवेगळे जे मला करू वाटतं ते एक्सरसाइज पण करत असतो मी. ओके. म्हणजे तुम्ही योगावरती फार भर देता? योगावरती. म्हणजे योग इज अ लाईफ. योगा इज ऑल्सो पार्ट ऑफ लाईफ. आपलं एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे जे पोलीस भरतीला उभारतात सध्या तरी जे सर्वसाधारण घरातील मुलं असतात. मग तुम्ही भरती होत असताना, तो भरती होण्याबद्दल तुमची परिस्थिती कशी होती? भरती होण्याच्या अगोदर मी 60 रुपये म्हणजे रोजानं. ओके. असं सेंटरिंग वर बांधकामावर कामाला जातो गावामध्ये. सेंटरिंग काम करायचं, सेंटरिंग काम वगैरे करायचो. दिवसभर पाठीनं वगैरे व्हायचं ज्यावेळेस, म्हणजे पार्ट टाइम मला ती जॉब. ओके. आणि फुल टाइम मात्र हे करायचं मी, माझ्या भरतीची तयारी. संध्याकाळी आलं, अभ्यास करायचा, आपलं पळायचं रोडनं. जे काय आपल्याला घरी जे अवेलेबल आहे ते खायचं. म्हशीचं दूध असं त्याचं नसलं तर मग जे आहे ते खायचं आपलं. ओके ओके. मग काय डाएट वर काय नव्हता? डाएट वगैरे काय एवढं म्हणजे त्याची माहिती पण नव्हती की डाएट असं असतंय म्हणून. एकदम करेक्ट. बरोबर. म्हणजे गावठे आपण गावठे. तुम्ही सेंटरिंग काम करून पोलीस झालाय, मग अतिशय गरिबीतून पोलीस झालाय. जेव्हा तुम्हाला तुमचं लिस्ट लागले, सर्वप्रथम तुम्हाला तू पोलीस झाला म्हणून कोणी सांगितलं? आम्ही ज्या दिवशी म्हणजे भरतीला ग्राउंडला गेलतो, मग त्या दिवशी त्यांनी असं भरतीचं ग्राउंड झाल्यानंतर लेखी झाली परीक्षा आमची. ओके. मग लेखी झाल्यानंतर त्यांनी त्या दिवशी रिझल्ट घोषित केला. ओके. मग मग त्या दिवशी सगळे लोक म्हणजे त्यांनी एकदम बसवले असे. आणि त्यावेळेस मग त्यांनी नाव पुकारायला चालू केले. जे त्यांनी म्हटलंय की आता जे नाव असतो ते आम्ही 5 झालेत लोक. ओके. मग आम्ही असं एकामागे एक लाईन मध्ये सगळे जेवढे लोक आले ते एक्झामला तेवढे बसलो होतो. ओके. मग ते भरती घेणारे भरती प्रमुख शिंदे साहेब होते, त्यांनी नाव वाचायला चालू केले. मग असे बऱ्याच जणांची नावं वाचले. मग जे ओबीसी कॅटेगरीत नावं चालू झाले, मग त्या ओबीसी मधनं माझं 8 नंबरला नाव आलं त्यावेळेस. ओके. मला नाव ऐकल्यानंतर भरती झालं म्हणल्यावर त्यावेळेस मला आनंद झाला. ओके. मग कसा वाटला असेल? असं एकदम आनंद वाटला की आपण केलेल्या कष्टाचं फळ मिळाल्यासारखं वाटलं आम्हाला. म्हणजे भरपूर खुशी वाटली, कारण कष्टाचे फळ भेटलं. असं म्हणतात ना, कष्ट केल्याशिवाय फळ भेटत नाही. कष्ट केलं आणि फळ नक्कीच झालं. म्हणजे तुम्ही हे प्रूव्ह करून दाखवलं की कष्ट केलं नक्कीच फळ मिळतं. दॅट्स ग्रेट. आणि पोलीस झाल्यानंतर मग तुमची प्रवास कशी सुरू झाली? मग पोलीस झाल्यानंतर परत मग आम्हाला 1 महिना काय म्हणजे भरती झालो म्हणून नुसतं सांगितलं त्यांनी. त्या दिवशी आम्ही ऐकली लिस्ट आणि घरी आलो ना. ओके.
हा. 1-2 महिने परत अजून सेंटरिंगवर कामाला गेलो, कारण का पैसे नव्हते ना. ओके. हा, किंवा लागल ते काम केलं दुसरं परत. ओके. हा हा. हा, म्हणजे आणि ड्युटीला जाईपर्यंत भेटेल ते काम करत भेटेल राहिले. ते काम केलं काय परत ग्रेट नंतर. आहे. हा एकदम भारी. आणि मग ते काम करायला गेल्यानंतर लोक परत म्हणायचे कुठलं भरती झालंय, काय झालंय, असं लक्ष म्हणजे ठेवायचं नाहीत. म्हणजे पण ओके. आपल्याला परिस्थितीची गरज होती. बरोबर. म्हणजे लोक टॉन्ट मारायचे, Taunt मारायचे. अरे हा कुठला पोलीस ते झाला. कामाला जाते म्हणजे कुठं भरती झालं नाही म्हणायचे, लक्ष म्हणजे करायचे. ओके. आता अजूनही आमची म्हणजे साधी राहणी आहे हा. तशीच, आणि तसंच राहतो आम्ही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. आपलं हा. शिक्षण वाढवत गेलो मी पुढे पुढे, जसं जसं भरती झाल्यानंतर परत मग पुढचं शिक्षण घेतलो, ग्रॅज्युएट वगैरे झालो हा, हा. इकॉनॉमिक्स मध्ये वगैरे. ओके. इकॉनॉमिक्स मध्ये ग्रॅज्युएट आहे. हो, इकॉनॉमिक्स मध्ये. तर आता सध्या काही दिवसात ग्राउंड चाचणी होणार आहे. Ground. तर ऍक्च्युली ते 20 जानेवारीला होणार होते, हा, हा. पण ते ढकलून अथवा पोस्टपोन होऊन पुढे 11 गेले. फेब्रुवारीला काय तर होणार आहे. बरोबर. पोलीस भरतीला उभा आहेत, बरोबर. फॉर्म फॉर्म भरले. टाकलेले आहेत. बरोबर. तर त्यांनी तुमच्याकडून काय शिकलं पाहिजे? माझ्याकडनं काही शिकलं म्हणण्यापेक्षा हा. त्यांनी फोकस करायचं स्वतः, ओके. हा. की आपण कुठं कमी आहोत बरोबर बरोबर. हा. त्यामध्ये सुधारणा करायची. Correct, आणि correct. दुसरा हे करतोय म्हणून त्याचं बघून ती करायचं नाही. करेक्ट. हा हा. तसं जर केलं तर मग ते आपला वेळ वेस्टेज होते आणि आपण दुसऱ्याच मार्गाला जातो. Correct. आपण कशात कमी आहोत त्यात सुधारणा केली बरोबर. की माणूस बरोबर पुढे जातो. करेक्ट. आता आम्हाला कमी म्हणजे आम्ही ग्रामीण भागातला असल्यामुळे आम्हाला असं वाटायचं पहिल्यांदा कमी आहे. हा. तसं काही कमी वगैरे काही नसतंय. करेक्ट. आपल्या स्वतः जी कमी आहे त्याच्यात दररोज स्वतःच्या थोडी सुधारणा करायची. बरोबर बरोबर. अशी दररोज थोडी थोडी सुधारणा केली की माणूस 100%च्या आसपास येतो जवळजवळ. करेक्ट करेक्ट. हा, आणि जर दुसऱ्याकडे बघून जर आपण सुधारणा करणं गेलं तर मार्ग चुकतो. ओके. आणि आपल्याला माहित असतंय की आपण कशात कमी आहोत, बरोबर. त्यात सुधारणा केली की बरोबर माणूस पुढे जातो असं मला वाटतं. आता कोणाचा ग्राउंड कमी आहे, कोणाचा गोळा कमी आहे, करेक्ट. त्यांनी त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं. बरोबर. हा. मग गोळा कमी आहे तर त्यांनी थोडे डिप्स मारायला पाहिजेत, त्यांनी मसल पॉवर वाढायला पाहिजे. ओके ओके. जसं मराठी व्याकरण कमी आहे हा. त्यांनी मराठी व्याकरणावरती फोकस करायचा. बरोबर. हा, नाहीतर मी गोळा टाकतो म्हणून ज्याचं मराठी व्याकरण कमी आहे त्याने मराठी व्याकरण सोडून गोळा ज्याचं त्याने गोळ्यावर फोकस करणं चुकीचं आहे. ओके ओके. म्हणजे जे स्वतःला माहित आहे तुम्ही स्वतःला जाणा. हा हा. मला एक 7वी-8वी मध्ये एक धडा होता हा. की सुस्वरूप पाहावा विश्वरूप पाहू नका. ओके ओके. म्हणजे आपण स्वतःला जाणा, बरोबर. म्हणजे तुम्हाला विश्वरूपाचं दर्शन ऑटोमॅटिक होईल. ओके. व्हेरी गुड. जर तुम्ही तसं केलं तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखणार नाही, हो हो. असं मला तर वाटतं. बरोबर बरोबर. हा. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही एक शब्द सांगितला, तो एक स्टेटमेंट दिला, ते म्हणजे हा. स्वतःला कमी लेखायचं नाही. कमी लेखायचं नाही. तयारी करतोय तर मन शांती, हा हा. रेस्ट, ओके. हा. विशेष म्हणजे जे काय करतो ते मन लावून कॉन्सन्ट्रेट करणं फार महत्वाचं आहे. आणि बरोबर त्यासाठी बरोबर. तुम्हाला कॉन्सन्ट्रेट आणि पीस ओके. पीस ऑफ योगा, माइंड. हा योगा देऊ शकतं. आणि योगाने प्रत्येक क्षेत्रातला माणूस एक्सपर्ट आणि त्यात कॉन्सन्ट्रेट मिळू शकतो. म्हणजे ओके. टीचर असलं तर तो हा. टीचिंग चांगल्या पद्धतीने करेल योगा बरोबर करता. बरोबर. हा हा. एखादा विद्यार्थी असेल तो अभ्यास करत असेल, तो जरी योगा करत असेल तर तो अभ्यास चांगल्या पद्धतीने करेल. ओके ओके. अशा सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटी बनण्यासाठी एक्सपर्ट प्रोव्हाइड करतं म्हणजे योगा. ओके. आणि त्यामध्ये प्राणायाम लास्ट करणं हे महत्वाचं आहे. त्याने ओके. काय होते, शांती होते आणि आपण जे काम करायला लागलो ते अधिक आणखीन कालच्या पेक्षा आज चांगलं करतो माणूस. ओके. 100 मीटर रनिंग, हा. 1600 मीटर रनिंग आणि गोळा फेक. बरोबर. तर हे जे तीन सध्या इव्हेंट मेन आहेत, हा हा. आउट ऑफ कसं घेतलं पाहिजे याच्यामध्ये? कुठल्याही गोष्टीला एकदम यश येत नाही, त्याला अगोदर पूर्वतयारी करावी लागते. बरोबर. आता आपल्याला 100 मीटर जर वाढवायचं म्हणलं हा. तर एका शूट मध्ये वाढणार नाही. कमीत ओके. कमी 10 ते 15 शूट मारावे लागतील. ओके. आणि हा. 10 ते 15 शूट मारण्यासाठी थाईज मध्ये तेवढी पॉवर पाहिजे. बरोबर मग ते बरोबर. पॉवर भरण्यासाठी तेवढा एक्सरसाइज आणि तेवढं वर्कआउट करायला पाहिजे माणसाने करेक्ट अगोदर. करेक्ट. हा हा. मग ते वर्कआउटचे वेगवेगळे प्रकार आहेत. हा हा. मग ते वर्कआउट आपली करायची तयारी पाहिजे तेवढी. बरोबर. असं आहे. कुठल्याही गोष्टीसाठी प्रिपरेशन महत्वाचे आहे अगोदर. येस येस. आणि प्री प्रिपरेशन महत्वाचे आहे. बरोबर बरोबर. कुठला झोपेतनं 100 मीटर मारला हा. तो 1 दिवस मारेल, 2 दिवस मारेल, तिसऱ्या दिवशी आजारी पडेल तो. त्याला कसं आहे, दररोज रुटीन पाहिजे, ओके. तेवढं प्रिपरेशन पाहिजे त्याला, सातत्य पाहिजे. सातत्य पाहिजे त्याला. ग्रेट. गोळा फेक मध्ये पण तसंच आहे. हा त्याच्या मसल मध्ये पॉवर पाहिजे हा. आणि थोडस कौशल्य पाहिजे कुठल्याही गोष्टीमध्ये पळण्याचं. येस. स्टार्टिंग पॉइंट, हा. एंड पॉइंट. राईट. हा. 100 मीटर जर तुम्ही फिनिशिंग करताना त्याच्या पुढे तुमचं थांबलं पाहिजे. म्हणजे अगोदर नाही तुम्ही थोडं स्लो व्हायचं, पुढे जाऊन फिनिशिंग झाल्यानंतर तुम्ही स्लो व्हायचं. करेक्ट करेक्ट. आणि स्टार्टिंग तुमचं फास्ट झालं पाहिजे, थाईज मध्ये पॉवर आली पाहिजे तेवढी.
हे 100 मीटर 100 मीटर आणि गोळाफेक मध्ये आपलं बायसेप. गोळाफेक मध्ये आपल्या मसल मध्ये आपल्या आर्म्स मध्ये ताकद पाहिजे ताकद आणि पाहिजे. टाकण्याची त्याला हाईट देण्याचं एक टेक्निक आहे. ओके. हाईट तेवढ्या पद्धतीने द्यायचं. ओके हा गोळ्यामध्ये भरपूर ताकद आहे आणि तो इथून टाकतो असं उपयोग नाही. त्याला बरोबर. थोडस हाईट देऊन व्यवस्थित हा एलिव्हेशन देऊन टाकणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे तेवढ्या पद्धतीने टाकल्यानंतर चेक करायचं स्वतःला हा किंवा ह्या पद्धतीने टाकल्यानंतर इथं पडतो, त्या पद्धतीने टाकल्यानंतर इथं पडतो. तुम्हाला बरोबर त्याचं टेक्निक आत्मसात होतं. मग अनालिसिस करायला Analysis पाहिजे, करायला. ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. म्हणून मी म्हणलं की स्वस्वरूप झाला तुम्ही, विश्वरूपाचं दर्शन होईल तुम्हाला. कसं टाकल्यानंतर कसा पडतो. व्हेरी गुड. हा. राईट. हा बरोबर बरोबर तुम्ही सांगितलं. आणि 1600 मीटर साठी कसं काय केलं पाहिजे? 1600 मीटर साठी आपण 1600 मीटर धावायचं म्हणजे मोजून 1600 मीटर धावणं योग्य नाही. ओके आपल्याला कमीत कमी 1600 दोन्ही 3200 मीटर धावायची तयारी व्हेरी पाहिजे. गुड. हा बरोबर. तर आपण 1600 मीटर न आजारी पडता, न Right. थकता, न बरोबर. थांबता पळू. हम्म. घोडा धावायचा 5 किलोमीटरचा असला तर तो 2 किलोमीटर इझी धावेल. बरोबर. हा मग घोड्याला 1600 मीटर तर धावायचं म्हणजे आपल्याला धावायचंय. हा हा तर आपण 3200 मीटरचा घोडा तयार करायचा स्वतःला. बरोबर. हा आणि 3200 मीटरचा घोडा तयार होणे पुढे आणि मागे जे वर्कआउट करावं लागतं बरोबर. संपल्यानंतर आणि अगोदर, हा हा तेवढं वर्कआउट अगोदर करायचं. करेक्ट 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 मग तुम्ही भरती होण्यापासून तुम्ही स्वतःला कोणीही रोखू शकत नाही तुम्हाला. करेक्ट. म्हणजे मला आता एक आठवण आली. हा. आता समजा 100 मीटर हा. 100 मीटर म्हणलं बरोबर तिथं असलं की इथं स्लो करून घेतात. हा आणि आता 1600 मीटर बरोबर 1600 मीटरच पळतात. हा तसं नाही त्याच्या करायचं. पुढे पळत नाही. हा मग तुमचं म्हणणं असं आहे की आपलं टार्गेट 32 असलं 32 पाहिजे, पाहिजे. डबल असलं Double पाहिजे. असलं पाहिजे. 1600 मीटर एकदम इझी होऊन जातं. हा easy होतं. करेक्ट. एकदम भारी एक्झाम्पल दिले सर तुम्ही. कारण का तेवढं मोजून तेवढंच पळतो म्हणल्यानंतर तर तो त्याच्या कमीच पळेल ना. आळ Correct. चावलंय माणूस आज त्याच्यापेक्षा जास्त चालला पळाला म्हणजे तो त्याच्यापेक्षा कमी म्हणजे तो इझी पळणार ना. त्याला Yes. काहीच वाटत झालं पडलं. तर. आपल्या बॉडीला आपण जास्त ह्यानं तयारी केल्यानंतर छोटं त्याला टार्गेट तेवढं ते लगेच अचीव्ह होईल ना. करेक्ट करेक्ट. काय नाही, तुम्ही कष्ट करा प्रामाणिक. स्वतःच जिथं कमी आहे तिथं तुम्ही त्यामध्ये सुधारणा करा. बरोबर. तुम्हाला म्हणजे आमच्याकडून, माझ्याकडून आणि तुमच्या प्रयत्नाला मी यश यावं अशा शुभेच्छा देतो. हा हा जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तुमचे अतिशय धन्यवाद, महत्वाचे धन्यवाद. टाइम मला दिला आणि तुम्ही व्यवस्थितपणे पोलीस भरती कसं पार पडलं पाहिजे आणि प्रॅक्टिस कसं केलं पाहिजे आणि सातत्याने कसं प्रॅक्टिस केलं पाहिजे आधी छान आणि एकदम ग्राउंड लेवलहून तुम्ही सांगितलेलं आहे. आणि तसं तुम्ही राहता पण एकदम साधी राहताय आणि उच्च विचाराने तुम्ही ते सांगितलेलं आहे. तर असंच तुमची पण प्रगती व्हावं. आता येत्या भरतीमध्ये भरपूर विद्यार्थी जे ग्रामीण भागातील आहे तो सर्वसाधारण आहे जास्तीत जास्त भरती व्हावं असंही माझ्या चॅनलकडून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.